हा, आता आपण नेक्स्ट पार्ट जो बघणार आहे, नेक्स्ट पार्ट दॅट इज ऑब्झर्वेशन्स अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. सो ऑब्झर्वेशन्स ऑफ अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट काय काय बघा. तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऑब्झर्वेशन इज दॅट मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल म्हणजे 99 जवळपास 99.8% ऑफ द पार्टिकल्स पासेस अनडेविएटेड म्हणजे विदाउट एनी डेविएशन. जसे येतात, ज्या डायरेक्शन येतात त्या डायरेक्शन पुढे जातात. ओके, सो दिस इज द फर्स्ट ऑब्झर्वेशन. most of alpha particles are passed undeviated. Okay, or most of the alpha particle passes undeviated म्हणजे मॅक्सिमम पार्टिकल थोडक्यात आपण म्हणू शकतो 99.8%. ओके, 99.8 किंवा 85% सुद्धा म्हणू शकतो. 99.85% ऑफ द पार्टिकल पासेस अनडेविएटेड. सेकंड, only 0.14% of the particles deflect more than 0.1 degree. Okay, only 0.14%. बघा, 99.85% पार्टिकल जे आहेत ते ॲज इट इज पुढे जातात आणि 0.14% पार्टिकल्स जे आहेत, पार्टिकल्स आर deviated by angle more than 0.1 degree. 0.1 डिग्रीचा जो अँगल आहे म्हणजे ते देखील ऍक्च्युअली डेव्हिएशन निग्लिजिबलच आहे. 0.1 डिग्री, 1 डिग्री म्हणजे तुम्हाला माहित आहे किती अँगल असतो. व्हेरी व्हेरी स्मॉल अँगल असतो. आणि 0.14% पार्टिकलला थोडंसं डिफ्लेक्शन दिसतं, 0.14% ओनली. ओके, आफ्टर दॅट 1 in 8,000. बघा, 8,000 मध्ये 1 पार्टिकल डिफ्लेक्ट मोर दॅन 90 डिग्री. ओके, 1 in 8,000 was deflected through angle larger than 90 degree. 1 in 8,000 particles are deflected by angle more than 90 डिग्री. ओके, 90 डिग्री पेक्षा जास्त अँगल न फक्त 1 in 8,000 एवढेच पार्टिकल काय होतात, डिफ्लेक्ट होतात. 1 in 8,000 particles are deflected by angle more than 90 degree. Next, fourth, याच्यापेक्षाही कमी म्हणजे व्हेरी फ्यू पार्टिकल्स. त्याचा एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन दिलेलं नाही. व्हेरी फ्यू पार्टिकल्स, very few alpha particles are deflected by 180 degree. Are deflected through angle 180 degree. So these are the 4 observations of alpha scattering experiment. आणखी एक ऑब्झर्वेशन याच्यामध्ये ऍड करू शकतो. नंबर ऑफ अल्फा पार्टिकल स्कॅटर्ड also depends on the target thickness. Okay, scattering is proportional to target thickness. Okay, thickness.
टार्गेट थिकनेस म्हणजे ती गोल्ड थिन फॉईल जी आहे त्याचा थिकनेसवर देखील हे स्कॅटरिंग जे आहे ते चेंज होऊ शकतं थोडंसं. So these are the observations of alpha scattering experiment. Very easy. Most of the alpha particle passes undeviated. Only 0.14% particles are deviated by angle more than 0.1 degree. 1 in 8,000 particles are deflected by angle more than 90 degree. And very few alpha particles are deflected through angle 180 degree. म्हणजे बाउन्स बॅक होणाऱ्या पार्टिकलची संख्या निग्लिजिबल आहे, लक्षात घ्या. So these are the observations of the alpha scattering experiment. आणि या ऑब्झर्वेशन बघून काय केलेलं आहे, रुदरफोर्डने एक स्वतःचं मॉडेल तयार केलेलं आहे, जे काय करतं जे थॉम्सन मॉडेलला डिस्कार्ड करतं. दॅट इज कॉल्ड एज रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. ओके, सो फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट वी आर गोइंग टू स्टडी नाऊ रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. परंतु त्याच्या अगोदर या ऑब्झर्वेशनचा इथे एक ग्राफ देखील आहे. तो ग्राफ देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सो ग्राफ इज लाईक दिस. So on y-axis, number of scattered alpha particles at an angle theta and angle theta on the x-axis. म्हणजे किती अँगलला किती अल्फा पार्टिकल स्कॅटर झालेले आहेत. तर याचा जो ग्राफ येणार आहे, द ग्राफ इज लाईक दिस. ओके, सो दिस इज अबाउट 10. This is 10 raised to 7. Here 0 degree and here there is a 180 degree. So approximately graph is like this. सो अँगल वाढत जाईल तसा नंबर ऑफ अल्फा स्कॅटर्ड अल्फा पार्टिकल काय होतात, कमी कमी होत जातात. म्हणजे 0.1 डिग्रीला मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स, 0.1 डिग्रीपेक्षा कमी अँगलला मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स आणि 180 डिग्रीला निग्लिजिबल अल्फा पार्टिकल, फ्यू जे काउंट करू शकतो 1-2 वगैरे असे. ओके, सो दिस इज द ग्राफ बिटवीन नंबर ऑफ scattered alpha particles and angle. Angle is on the x-axis and number of scattered alpha particle on the y-axis. लक्षात आलं? So this is the graph related to the scattering. After that, इथं रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल बघण्याच्या अगोदर मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू, नीट पॉइंट ऑफ व्ह्यू एक महत्वाचा फॉर्म्युला आहे जो बोर्ड एक्झाम मध्ये, बोर्ड बुक मध्ये दिलेला नाही. आणि तो काय दिलेला आहे बघा. तर नंबर ऑफ, सो दिस इज रिलेटेड टू मेन्स अँड नीट. ओके, सीईटीला तर काय हे काढूनच टाकलेलं आहे, गिझर मार्स्टन एक्सपेरिमेंट. So number of alpha particles scattered at an angle theta is inversely proportional to 4th power of theta by 2. हा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला एक इम्पॉर्टंट आहे, तो लक्षात ठेवावा लागेल. याच्यावर एखाद्या वेळी एक क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे नंबर ऑफ अल्फा पार्टिकल स्कॅटर्ड आणि थिटा यांच्यामध्ये हे रिलेशन आहे, 4th पॉवरचा एन थिटा, और एन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू साइन ऑफ थिटा बाय 2 raised to 4. ओके, याचं एक एक्झाम्पल देखील बघूया. ओके, वन एक्झाम्पल इज गिवन इन द बुक. Okay, 12.1 example. In a Rutherford alpha scattering experiment with very thin gold foil, 8,100 alpha particles are scattered per unit area per minute at an angle 60 degree. 60 degree angle ला किती पार्टिकल स्कॅटर झालेले दिसतात? 8,100 particles per unit area per minute. Find the number of scattered alpha particles per unit area per minute at an angle 120 degree. तर 120 डिग्रीला किती असतील, हा क्वेश्चन आहे. असा सिंपल क्वेश्चन याच्यावर होऊ शकतो. ओके, सो 60 डिग्रीला 8,100 जर असतील तर 120 डिग्रीला किती असतील? तर बघा, आपल्याला माहित आहे की n is inversely proportional to 1 upon sine of theta by 2 raised to 4. Okay, so therefore I can write here n2 divided by n1 is equal to sine of theta 1 by 2 divided by sine of theta 2 by 2
इनव्हर्सली आहे ना, त्याच्यामुळे N2 वर असेल तर इथं न्यूमरेटरला थीटा 1 येणार, रेस टू 4. साईनची पॉवर जी आहे ती कॉमनली लिहू शकतो. तर N2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. N1 किती आहे बघा, N1 8100 आहे, 8100 पार्टिकल्स. साइन ऑफ इनिशियल अँगल किती आहे, 60 आहे, 60/2 डिवायडेड बाय सेकंड अँगल किती आहे, दॅट इज 120/2 होल ब्रॅकेट रेस टू 4. ओके. त्याच्यामुळं आता अँगल वाढल्यावर काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे ना, डबल तर होणार नाही. तर साइन ऑफ 30 डिवायडेड बाय साइन ऑफ 60 रेस टू 4. साइन 30 is 1/2, साइन 60 is √3/2. डिनॉमिनेटर आहे ना, √3/2 चं रेसिप्रोकल लिहिलं डायरेक्टली मी, रेस टू 4. ओके. 2 गेट कॅन्सल, √1/√3 रेस टू 4 म्हणजे किती येणार आहे, 1/9 येणार, 1/9. कारण 1/√3 त्याचा स्क्वेअर आणि आणखी एकदा स्क्वेअर, 2 वेळा स्क्वेअर करावा लागेल. 1/√3 चा स्क्वेअर किती होणार, 1/3 आणि त्याचा स्क्वेअर केल्यावर 1/9. दॅट इज N2 डिवायडेड बाय किती आहे, 8100 आहे. सो N2 इज इक्वल टू 1/9 इंटू 8100. सो आन्सर इज 900. सो 900 इज द आन्सर. ओके. तर अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट मध्ये मेन्स किंवा नीटला क्वेश्चन आला तर या पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतो. तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल की N इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1/sin θ/2 रेस टू 4 असतं. ओके. नेक्स्ट, आता या ऑब्झर्वेशन वरून काय केलेलं आहे, रुदरफोर्डनं स्वतःचं मॉडेल तयार केलेलं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. ओके. रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. सो अकॉर्डिंग टू नाउ स्टेट बोर्ड सिलेबस, गिझर मार्स्टन 15.3 डिलीट केलाय, म्हणजे 15.4 मात्र आहे, म्हणजे रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल मात्र एक्झामला आहे, हे लक्षात घ्या, नाहीतर ते नाही म्हणाल. रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. तर रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल जे आहे त्याच्यामध्ये काय येणार बघा, आता ॲज द मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल पासेस अनडेव्हिएटेड, मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल अनडेव्हिएटेड पास होतात, विदाउट एनी डेव्हिएशन पास होतात. म्हणजे याचंच मिनिंग काय होतं लक्षात घ्या, की ऍटम मध्ये पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो पूर्ण ऍटम मध्ये स्प्रेड झालेला नसणार आहे. ज्यावरती व्हेरी फ्यू पार्टिकल्स काय होतात, बाउन्स बॅक होतात, त्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, ऍटम मधला पॉझिटिव्ह चार्ज काय झाला असला पाहिजे, व्हेरी स्मॉल रिजन मध्ये, ऍटम मध्ये काय असला पाहिजे, व्हेरी स्मॉल रिजन मध्ये कुठेतरी कॉन्सन्ट्रेट झालेला असला पाहिजे, आणि तिथं फक्त स्ट्राईक होणारे अल्फा पार्टिकल बाउन्स बॅक होणार. बाउन्स बॅक का होणार लक्षात घ्या, कारण अल्फा पार्टिकल कसे असतात, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात. अल्फा पार्टिकल्स आर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, आणि पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल एक्झॅक्टली पॉझिटिव्ह चार्जच्या डायरेक्शन निघाला, पॉझिटिव्ह चार्जच्या डायरेक्शन निघाला तर काय होणार आहे, त्याची व्हेलॉसिटी काय होणार, म्हणजे दोघांच्या मध्ये पॉझिटिव्ह मध्ये रिपल्शन असतं ना, रिपल्शन मुळे समजा याची इनिशियली व्हेरी हाय कायनेटिक एनर्जी असेल तर ते रिपल्शन मुळे कायनेटिक एनर्जी कमी 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 होत जाणार, आणि फायनली कुठेतरी आल्यानंतर झिरो होणार, आणि झिरो झाल्यानंतर परत रिपल्शन मुळे काय होणार, बाउन्स बॅक होणार. लक्षात येत आहे, म्हणजे बाउन्स बॅक होण्यासाठी काय व्हावं लागेल, अल्फा पार्टिकल बरोबर न्यूक्लियसच्या डायरेक्शन जात असला पाहिजे, एक्झॅक्टली न्यूक्लियसच्या डायरेक्शन जात असला पाहिजे, आणि ज्या अर्थी व्हेरी फ्यू पार्टिकल्स बाउन्स बॅक होतात त्या अर्थी ऍटम मधला पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो कुठल्या तरी एका व्हेरी स्मॉल रिजन मध्ये कॉन्सन्ट्रेट झालेला असला पाहिजे. आणि त्याचबरोबर अल्फा पार्टिकल थोडेसे हेवी आहेत. ओके, अल्फा पार्टिकल हेवी आहेत आणि तरी देखील बाउन्स बॅक होतात, म्हणजे याचा अर्थ हा जो न्यूक्लियस हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे ज्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेला रिजन जो आहे तो देखील मॅसिव्ह असला पाहिजे, कारण तो जर मॅसिव्ह नसता तर अल्फा पार्टिकल तिथं जाऊन बसला असता आणि तो न्यूक्लियस बाहेर, म्हणजे तो पॉझिटिव्ह चार्ज बाहेर निघाला असता. म्हणजे याचा अर्थ ऍटमचं सगळं मास, दुसरा पॉईंट काय होतोय बघा, ऍटमचं सगळं मास त्या ठिकाणी जवळपास कॉन्सन्ट्रेट झालेला असलं पाहिजे, पॉझिटिव्ह चार्ज देखील कॉन्सन्ट्रेट झालेला असला पाहिजे. ओके, ठीक आहे. सो रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल मध्ये काय येणार बघा, तो जो आता
तो जो रिजन आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण पॉझिटिव्ह चार्ज कॉन्सन्ट्रेट झालेला आहे त्याला काय नाव दिलेलं आहे, न्यूक्लियस. सो रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये फर्स्ट पॉईंट जो येतो दॅट इज रिलेटेड टू द न्यूक्लियस. ओके, सो रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये लक्षात घ्या पॉईंट नंबर 1, इन ॲटम all positive charge is, आणि इथं लक्षात घ्या जर पूर्ण ऍटमच पॉझिटिव्हली चार्ज असता म्हणजे सगळे ऍटम आता एकमेकाला लागून असणार, बरोबर आहे. पूर्ण ऍटमच जर जे थॉम्सन मॉडेल प्रमाणे आपण विचार करूया. ओके, जे थॉम्सन मॉडेल प्रमाणे विचार जर केला तर संपूर्ण ऍटम हा पॉझिटिव्हली चार्ज स्फिअर असता तर सगळे अल्फा पार्टिकल पाठीमागे यायला पाहिजे होते, बरोबर आहे ना, कारण सगळीकडेच पॉझिटिव्ह चार्ज आहे ना. पॉझिटिव्ह चार्जची वॉलच असणार आहे. मग जे थॉम्सनच्या मॉडेलनुसार थिन गोल्ड फॉईल ही पॉझिटिव्ह चार्जची वॉल असणार आणि त्याच्यावर कुठलाही अल्फा पार्टिकल आला तर काय होणार, त्याची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाणार, झिरो व्हेलॉसिटी होणार आणि परत काय होणार आहे, रिपल्शनमुळे परत पाठीमागे व्हेलॉसिटी वाढत जाणार आणि तो बाउन्स बॅक होणार. म्हणजे बाउन्स बॅक सगळे पार्टिकल अल्फा पार्टिकल बाउन्स बॅक झाले असते तर जे थॉम्सनचं मॉडेल करेक्ट आलं असतं. ज्या अर्थी 99.85-86% पार्टिकल ऍज इट इज जातात त्या अर्थी पॉझिटिव्ह चार्ज सगळीकडे नसला पाहिजे, लक्षात घ्या. आणि पॉझिटिव्ह चार्ज कुठं झाला असला पाहिजे, पूर्ण ऍटम ऐवजी त्या ऍटम मधल्या एका, म्हणजे ही थिन गोल्ड फॉईल आहे आणि हे समजा ऍटम्स आहेत तर याच्यामध्ये पॉइंट, काही पॉइंटला फक्त कॉन्सन्ट्रेट झाला असला पाहिजे, जेणेकरून काय होईल, या पॉझिटिव्हच्या डायरेक्शन जाणारे फक्त पार्टिकल ऑफ पार्टिकल रिबाउंड होतील आणि बाकीचे सगळे अनडिव्हिएटेड पुढे जातील. ओके, सो ऑल atoms in atom all positive charge is concentrated. All positive charge is concentrated in a very small region which is called as nucleus. ओके, म्हणजे अशा प्रकारे न्यूक्लियसची डिस्कव्हरी जी आहे ती कोणी केलेली आहे, रुदरफोर्डनं, हे लक्षात घ्या. इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी केली जे थॉम्सननी आणि इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी झाल्यानंतर न्यूक्लियसची डिस्कव्हरी झालेली आहे. ओके, ती रुदरफोर्डनं केलेली आहे विथ द हेल्प ऑफ गिझर अँड मार्स्टन. न्यूक्लियस, आता न्यूक्लियस हा मॅसिव्हच असला पाहिजे, कारण ते आपलं कोलिजनचा पार्ट तुम्ही स्टडी जर केलेला असेल, ओके, वर्क एनर्जी पॉवर या टॉपिकमध्ये कोलिजनचा पार्ट आहे आणि कोलिजनचा पार्ट काय सांगतो, एखादा पार्टिकल इन्सिडंट झाल्यानंतर रिबाउंड होण्याची शक्यता कधी असते, ज्यावेळी तो सेकंड पार्टिकल जो टार्गेट एलिमेंट जो आहे ना तो खूप हेवी असला पाहिजे तरच ते पॉसिबल होतं. इलॅस्टिक कोलिजन मध्ये कदाचित ही तुम्ही गोष्ट स्टडी केलेली असेल 11th स्टँडर्ड मध्ये, की ज्याच्यामध्ये दोन्ही पार्टिकलचा मास जर सेम असेल, एक पार्टिकल त्याच्यावरून आदळला तर तो पार्टिकल तिथंच राहतो आणि दुसरा पार्टिकल म्हणजे टार्गेट एलिमेंट जे आहे ते तिथून निघून जातं. ओके, म्हणजे बाउन्स बॅक होण्यासाठी कंडिशन काय आहे, बाउन्स बॅक होण्यासाठी सेकंड पार्टिकल किंवा टार्गेट एलिमेंट जो आहे तो व्हेरी व्हेरी हेवी असला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ ऍटमचं सगळं मास कुठं असलं पाहिजे, न्यूक्लियस मध्ये असलं पाहिजे, ज्या अर्थी बाउन्स बॅक. जर बाउन्स बॅक झालं नसते, त्याच्यात न्यूक्लियस बाहेर पडले असते तर आपण म्हटलं असतं की ते हेवी नाहीयेत, इलेक्ट्रॉन मध्ये जास्त मास असेल, न्यूक्लियस मध्ये कमी असेल, असं झालं असतं. ओके, सो अबाउट ऑल मास म्हणजे किती, साधारणपणे 99.9% मास ऑफ ऍटमचं जवळपास 99.9% ऑफ मास ऑफ द ऍटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन न्यूक्लियस. ओके, आणि 100% चार्ज. ओके, ऑल पॉझिटिव्ह चार्ज लिहायला पाहिजे, सॉरी, 100% पॉझिटिव्ह चार्ज, ऑल पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे 100%. ऑल पॉझिटिव्ह चार्ज ऑफ ऍटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन न्यूक्लियस. हे पॉइंट लक्षात घ्या, महत्वाचे आहे.
त्याच्यानंतर याची साईज देखील रुदरफोर्डने साधारणपणे सांगितलेली आहे. तर ही न्यूक्लियसची साईज जी आहे ती साधारणपणे म्हणजे नंबर ऑफ एक्सपेरिमेंट परफॉर्म केले साईज डिटरमाइन करण्यासाठी देखील. ओके, तर साईज ऑफ न्यूक्लियस इज अबाउट 10⁻⁻15 मीटर. न्यूक्लियसची साईज जी आहे ती किती आहे? 10⁻⁻15 मीटरच्या आसपास आहे. 10⁻15 टू 10⁻⁻14 मीटरच्या आसपास. ओके, अबाउट 10⁻⁻15 मीटर, त्याला काय म्हणतो आपण? फर्मी असं म्हणतो, माहिती आहे ना? 10⁻⁻15 मीटर इज कॉल्ड एज फर्मी. ओके, which is 10⁻⁻5 times smaller than atom. Smaller than size of atom. Atomic size. Okay. लक्षात आलं? In atom, all positive charges concentrated in a very small region which is called as nucleus. About 99.9% mass, म्हणजे most of the mass of the atom is concentrated in the nucleus. All positive charge, that is 100% positive charge of the atom is concentrated in the nucleus, and size of nucleus is about 10⁻⁻15 meter. That is 10⁻⁻5 times smaller than the atomic size. म्हणजे ऍटमची साईज जी आहे ती किती असते? ऍटोमिक साईज पण इथे लिहितो. ऍटोमिक साईज किती असते? 10⁻⁻10 मीटर. साईज म्हणजे डायमीटर. साईज म्हणजे इथे मिनिंग काय घ्यायचं आहे? डायमीटर त्याचा. 10⁻⁻10 मीटर म्हणजे ऍटमची साईज 1 अँगस्ट्रॉम असते, हे लक्षात ठेवा. आणि न्यूक्लियसची साईज 10⁻⁻15 मीटर. म्हणजे थोडक्यात न्यूक्लियसचं जर इमॅजिनेशन करायचं झालं तर इमॅजिनेशन कसं करता येईल? म्हणजे न्यूक्लियस आणि ऍटम, तर साधारणपणे बघा, 1 मीटर रेडियसचा एक स्पियर आपण घेतला. 1 मीटर रेडियसचा स्पियर घेतला आपण आणि त्याला आपण ऍटम कन्सिडर केलं. तर त्या स्पियरच्या सेंटरला सुईच्या टोकावरची जेवढी जागा असते, सुईच्या टोकावर, ओके, पिन पॉइंट, ती जागा म्हणजे न्यूक्लियस असणार. म्हणजे याच्यावरून तुम्ही इमॅजिनेशन करू शकता की ऍटम किती एम्प्टी आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज कुठं कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, हे इमॅजिन, म्हणजे साधारणपणे त्याची अॅनॉलॉजी लावायची झाली तर या पद्धतीने अॅनॉलॉजी लावली जाते. ओके, 1 मीटर रेडियसचा एक स्पियर घेतला आणि त्याच्यामध्ये सेंटरला आपण काय केलं? एक पिन पॉइंट मार्क केला. तर तो पिन पॉइंटची जी साईज असणार ना, जे पेनने एक फक्त तिथं डॉट प्रोड्यूस केला, तिथं आपण सुईचं जे टोक आहे तेवढी साईज सेंटरला घेतली, तर दॅट इज द न्यूक्लियस. या पद्धतीने ऍटम आणि न्यूक्लियसचं कंपॅरिझन केलं जातं. 10⁻⁻15 मीटर अँड 10⁻⁻10 मीटर. ओके, त्याच्यानंतर आता हे झालं न्यूक्लियसचं. त्याच्यामध्ये आणखी काय म्हटलेलं आहे मग? पॉईंट नंबर 5. आता हे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन कुठं असतात? कारण जे थॉम्सन मॉडेलमध्ये काय सांगितलेलं होतं? होल स्पियर पॉझिटिव्हली चार्ज आहे. ओके, करेक्ट. क्रिकेट बॉल इन अ ग्राउंड असं पण याचं इमॅजिनेशन होऊ शकतं. म्हणजे क्रिकेटचं स्टेडियम, जर क्रिकेटचं ग्राउंड जे आहे, स्टेडियम जे आहे, त्याच्यामध्ये क्रिकेटचा बॉल, असं देखील ऍटम आणि न्यूक्लियसचं कंपॅरिझन होऊ शकतं. म्हणजे पूर्ण स्टेडियम मध्ये एक छोटासा बॉल. नेक्स्ट, इलेक्ट्रॉन्स revolve around nucleus. Electron revolve around nucleus in circular orbits. ओके, तर न्यूक्लियस भोवती, नेक्स्ट पॉइंट काय आहे? न्यूक्लियस भोवती हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतात. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट लाईक planets revolving round sun. ओके, जसं प्लॅनेट सन भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतात, एक्झॅक्टली ऍक्च्युअली इलिप्टिकल असतं, परंतु इलेक्ट्रॉन मात्र सर्क्युलर. ओके, तर सन भोवती प्लॅनेट जसे
सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतात, अप्रॉक्सिमेटली सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. तसेच इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतात. ओके. अँड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे देखील त्याच्यामध्ये सांगितलंय, कारण सर्क्युलर मोशन होण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्सची आवश्यकता असते, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, प्लॅनेटरी मॉडेल असंही म्हटलं जातं. Therefore, this model is called as, therefore, this atomic model is called as planetary model. प्लॅनेटरी मॉडेल म्हणजे बघा, हे मॉडेलची नावं देखील तुम्हाला माहिती पाहिजे. डाल्टनचे मॉडेल जे आहे त्याला काय म्हटलं जातं, बिलियर्ड बॉल मॉडेल. जे थॉम्सनचे जे मॉडेल आहे त्याला काय म्हणायचं, प्लम पुडिंग मॉडेल. आणि रुदरफोर्डचं जे मॉडेल आहे त्याला काय म्हणायचं, प्लॅनेटरी मॉडेल म्हणायचं, प्लॅनेटरी. ओके, हे लक्षात घ्या. So electron revolve around nucleus in circular orbit like planet revolving around the sun. Therefore, this model is called as planetary model. आणि हा एक पॉइंट इथे लिहावा लागेल. Okay, for circular motion, centripetal force is provided by, for circular motion, centripetal force कुठून येणार आहे, centripetal force is provided by electrostatic force of attraction. Electrostatic force of attraction. Electrostatic force of attraction between, electrostatic force of attraction between positively charged nucleus and negatively charged electron. Positively charged nucleus and negatively charged electron. Charged electron. ओके, म्हणजे याचंच मिनिंग काय झालं, एवढ्यावरून काय इन्फॉर्मेशन लक्षात आली, कारण इलेक्ट्रॉन देखील काय असणार आहेत, व्हेरी व्हेरी स्मॉल पार्टिकल असणार. हेन्स ऍटम इज मोस्टली एम्प्टी स्पेस. हा एक महत्वाचा पॉइंट आहे याच्यामध्ये. ऍटम इज मोस्टली अँड एम्प्टी स्पेस. आणि ऍटम एम्प्टी स्पेस असल्यामुळं हे अल्फा पार्टिकल विदाउट एनी कोलिजन ऍज इट इज काय होऊ शकतात, पुढे जाऊ शकतात. कारण एम्प्टी स्पेस असेल ऍटम मध्ये तरच काय होऊ शकतात, मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल पुढे जाऊ शकतात, अदरवाईज पुढे जाऊ शकणार नाहीत. लक्षात येतंय. तर रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल पुन्हा एकदा जस्ट मी एक्सप्लेन करतोय. इन ॲटम ऑल पॉझिटिव्ह चार्जेस कॉन्सन्ट्रेटेड इन व्हेरी स्मॉल रिजन विच इज कॉल्ड एज न्यूक्लियस. म्हणजे रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल एक्झाम मध्ये जर आलं तर न्यूक्लियस पासून स्टार्ट करायचं आहे. अबाउट ऑल मास of atom is concentrated in nucleus. All positive charge, 100% positive charge is concentrated in nucleus. Size of nucleus is 10 raised to minus 15 meter, which is 10 raised to minus 5 times smaller than atomic size. Okay. Electron revolves around nucleus in circular orbits like planet revolving around sun. Therefore, this model is called as planetary model. Okay. For circular motion, centripetal force is provided by electrostatic force of attraction between positively charged nucleus and negatively charged electron. Okay, कारण सेंटर आणि सर्क्युलर ऑर्बिट मध्ये असणारा पार्टिकल यांच्यामध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असला पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रिपेटल फोर्स असं म्हणतो. तो सेंट्रिपेटल फोर्स असेल तरच सर्क्युलर मोशन होते. मग इथं सेंट्रिपेटल फोर्स कोण असेल तर लक्षात घ्या, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज nucleus and negatively charged electron, and hence atom is mostly empty space. Okay, atom ही एक empty space, completely empty space असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो बघायचा आहे दॅट इज ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. ओके, ड्रॉबॅक्स असं आपण त्याला म्हणू शकतो. ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. परंतु हे ड्रॉबॅक बघण्याच्या अगोदर, ड्रॉबॅक पाहिजे तर थोडंसं नंतर बघूया आपण. त्याच्या अगोदर आणखी एक महत्वाची कन्सेप्ट आहे. दिस इज फ्रॉम
मेन्स, नीट अँड सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू. नेक्स्ट पॉइंट जो टेक्स्ट बुक मध्ये नाहीये, ओके, परंतु मेन्स एनसीईआरटी मध्ये आहे. मेन्स, नीट अँड सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू हा एक पॉइंट मध्येच आहे, तो आपण बघूया. बुक मध्ये नाही, टेक्स्ट बुक मध्ये मिळणार नाही तुम्हाला. दॅट इज डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच. कारण याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन एक मेन्स आणि नीटला आलेला होता. डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच ही खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच हे रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलशी रिलेटेड आहे. रुदरफोर्डने हे मेजर केलेलं आहे डिस्टन्स, आणि त्याच्यावरून न्यूक्लियसची साईज मेजर केलेली आहे. जे न्यूक्लियसची साईज 10⁻⁻15 कशी आली, तर डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच नावाच्या कन्सेप्टनं ते डिसाईड केलेलं आहे. आता हे डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच काय असतं बघा. द मिनिमम डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस अप टू विच अल्फा पार्टिकल अप्रोचेस. द मिनिमम distance from nucleus, minimum distance from nucleus up to which, okay, minimum distance from nucleus up to which the alpha particle approaches is called as distance of closest approach. Distance of closest approach. Distance of closest approach. बघा, म्हणजे हा टॉपिक खूप इझी आहे, जास्त डिफिकल्ट नाहीये. आतापर्यंत झालेल्या पार्टवर नीटला क्वेश्चन ऑलरेडी आलेले आहेत. डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोचचा एका एक्झाम मध्ये डायरेक्ट फॉर्म्युलाच विचारला जातो. विच ऑफ द फॉलोइंग इज डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच, असा डायरेक्ट क्वेश्चनच होत आहे. मिनिमम डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस अप टू विच अल्फा पार्टिकल अप्रोचेस इज कॉल्ड एज डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच. म्हणजे लक्षात घ्या, सपोज हा एक न्यूक्लियस आहे, ओके, न्यूक्लियस आहे, ओके, आणि इकडून अल्फा पार्टिकल काय केले आपण, नंबर ऑफ अल्फा पार्टिकल आपण काय केले, इन्सिडेंट केले या पद्धतीनं. ठीक आहे. आता न्यूक्लियस पासून दूर असणारे अल्फा पार्टिकल काय होणार, ऍज इट इज विदाउट एनी डेव्हिएशन पास होणार आहेत, लाईक दिस. न्यूक्लियसच्या थोडेसे जवळून जाणारे पार्टिकल असे थोडे बेंड होणार वर. आणि पॉझिटिव्ह रिपल्शन. अल्फा इज अ पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, न्यूक्लियस इज अ पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, असं ते डिफ्लेक्शन होणार. आणि एक्झॅक्टली न्यूक्लियसच्या डायरेक्शनला जाणारा पार्टिकल जो आहे त्याचं काय होणार आहे, तर तो जवळ, न्यूक्लियसच्या जवळ जाईल तसं त्याची कायनेटिक एनर्जी काय होणार, कमी होत जाणार, कारण पॉझिटिव्ह मध्ये रिपल्शन असतं. फायनली काय होणार, कायनेटिक एनर्जी झिरो होणार. आणि मग झिरो झाल्यानंतर परत काय होणार आहे, रिपल्शनमुळे बॅकवर्ड डायरेक्शन मूव्ह करावं लागणार, त्याला बाउन्स बॅक म्हटलं जातं. आणि हे जे डिस्टन्स आहे ना, त्याला काय म्हणतो आपण, डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच असं म्हणतो. म्हणजे अल्फा पार्टिकल डायरेक्टली न्यूक्लियसच्या डायरेक्शन आपण बॉम्बार्ड केला तर न्यूक्लियसच्या जास्तीत जास्त किती जवळ जाऊ शकतो, ओके, दॅट इज कॉल्ड एज डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच. द मिनिमम डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस up to which alpha particle approaches is called as distance of closest approach. Okay, आता याचं कॅल्क्युलेशन कसं येणार बघा. So this is the part related to the electrostatics. इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा पार्ट थोडासा याच्यामध्ये आहे. आता ज्यावेळी हा अल्फा पार्टिकल सुरुवातीला त्याची काहीतरी कायनेटिक एनर्जी असणार आहे की, बरोबर, ही कायनेटिक एनर्जी कमी होत जाणार आणि फायनली काय होणार आहे, तो स्टॉप होणार म्हणजे काय होणार, कायनेटिक एनर्जी पूर्णपणे त्याची लॉस होणार आहे. ती लॉस झालेली कायनेटिक एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते, पोटेन्शियल एनर्जीमध्ये. कुठली पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो ऍट डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच काय होणार बघा, म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवायला खूप सोपा आहे. डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच, ऍट डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच काय होणार आहे, कायनेटिक एनर्जी विल बी कम्प्लिटली लॉस्ट अँड दॅट इज कन्वर्टेड इनटू द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. ओके, दॅट इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. व्हेरी सिंपल, एवढाच फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला तुम्ही कधी विसरणार नाही. डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी.
कारण लक्षात घ्या, बेसिकली डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच काढण्यासाठी हाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. याच्यावरून डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोचचे डिफरंट फॉर्म्युले येऊ शकतात, याच्यावरून आपण डिराईव्ह करू शकतो. ओके, तर पहिला फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपातच काढूया. सो कायनेटिक एनर्जीला मी काय करतो आता ई न डिनोट करतो. ई इज द एनर्जी ऑफ दॅट अल्फा पार्टिकल. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो 1/4πε0 Q1 Q2 डिवायडेड बाय आर. लक्षात ठेवा, Q1 Q2 डिवायडेड बाय डी. डी म्हणण्यापेक्षा आर म्हणण्यापेक्षा आपल्याला इथं डी म्हणावं लागेल. म्हणजे समजा दोन चार्जेस, ओके, दोन चार्जेस आहेत Q1 आणि Q2 आणि त्यांच्यामध्ये सेपरेशन डी असेल तर आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये बघितलंय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल या पार्टमध्ये स्पेसिफिकली बघितलंय की Q1 Q2 हे दोन चार्जेस असेल त्यांच्यामध्ये डिस्टन्स सेपरेशन डी असेल तर त्यांची इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी असते Q1 Q2 बाय डी. ओके, अँड देअरफॉर डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोचचा पहिला फॉर्म्युला येणार आहे, परंतु याच्या अगोदर Q1 आणि Q2 किती हे पण लिहावं लागेल आपल्याला. Q1 म्हणजे अल्फा पार्टिकलवरचा चार्ज, चार्ज ऑन अल्फा पार्टिकल, तो किती येणार आहे, दॅट इज 2e असतो, 2 टाइम्स चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. आणि Q2 म्हणजे चार्ज ऑन टार्गेट एलिमेंट, म्हणजे ते गोल्ड असेल तर गोल्ड, टार्गेट न्यूक्लियस, टार्गेट न्यूक्लियस एलिमेंट म्हणण्यापेक्षा टार्गेट न्यूक्लियस. आणि तो किती असणार आहे, Ze, म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर जो काय असेल त्याच्यानुसार ते चेंज होणार आहे. ॲटॉमिक नंबर Z असेल, Z म्हणजे प्रोटॉनची संख्या ना, जेवढी प्रोटॉन तेवढा चार्ज, प्रत्येक प्रोटॉनवर चार्ज किती असतो, ई असतो. ओके, बघा पुन्हा एकदा सांगतोय, हे बघा अल्फा पार्टिकल, अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट मध्ये न्यूक्लियस इथं सपोज आहे, इथं. सो दिस इज द न्यूक्लियस, बरोबर, हा न्यूक्लियस आहे, त्याच्यावर हाय एनर्जी हाय व्हेलॉसिटी अल्फा पार्टिकल इन्सिडेंट केलेले आहेत. ठीक आहे, आता एक्झॅक्टली न्यूक्लियसच्या डायरेक्शन, डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच काढण्यासाठी आपल्याला कुठला पार्टिकल कन्सिडर करायचा आहे, न्यूक्लियसच्या डायरेक्शन जाणारा पार्टिकल. आता न्यूक्लियसच्या डायरेक्शन जाणारा अल्फा पार्टिकल, त्याची कायनेटिक एनर्जी सुरुवातीला सगळ्यात जास्त असणार. किती असणार, आपण बघितले ते 5.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट असते, एवढी कायनेटिक एनर्जी असते. आता अल्फा पार्टिकल पॉझिटिव्हली चार्ज आहे, न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज आहे, दोघांच्या मध्ये रिपल्शन असणार. त्या रिपल्शनमुळे काय होणार, हा अल्फा पार्टिकल जवळ 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 येईल न्यूक्लियसच्या, तसं त्याची कायनेटिक एनर्जी कमी 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 होणार आणि फायनली एका सर्टन डिस्टन्सला कायनेटिक एनर्जी पूर्ण झिरो होते. आणि ज्यावेळी कायनेटिक एनर्जी पूर्णपणे झिरो होते ना, त्यावेळेस जे अल्फा पार्टिकलचं न्यूक्लियस पासूनचं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणायचं, डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच म्हणायचं. आणि म्हणून डेफिनेशन काय लिहिली आहे, मिनिमम डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस अप टू विच अल्फा पार्टिकल अप्रोचेस इज कॉल्ड एज डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच. डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच मध्ये काय होतं, कायनेटिक एनर्जी लॉस होते अँड दॅट इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आणि म्हणून इथं इक्वेशन दिलंय, कायनेटिक एनर्जी इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी म्हणजे ई फक्त लिहिलं मी, ते 5.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट असणार, किंवा क्वेश्चन मध्ये जे काय दिलेलं असेल ते. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/4πε0 Q1 Q2 डिवायडेड बाय त्या दोन चार्जेस मधलं डिस्टन्स, दॅट इज डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच येणार ना. आता याच्यातलं एक पार्टिकल म्हणजे अल्फा पार्टिकल आहे, अल्फा पार्टिकलवर चार्ज 2e असतो, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जो न्यूक्लियस आहे त्याचा ॲटॉमिक नंबर समजा Z असेल तर प्रोटॉन Z असणार ना त्याच्यामध्ये, मग त्याच्यावर चार्ज किती येणार, Ze चार्ज येणार, बरोबर. त्याच्यामुळे E चा फॉर्म्युला येतो 1/4πε0 इंटू Q इंटू Z 2 इंटू Z इंटू E स्क्वेअर, बरोबर आहे ना, मल्टिप्लिकेशन केलं 2 इंटू Z इंटू E स्क्वेअर डिवायडेड बाय T. अँड दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला फॉर द डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच, दॅट इज D इज इक्वल टू 2 न 4 ला डिवाइड केलं तर ZE स्क्वेअर डिवायडेड बाय पाय 2πε0 इंटू E. एनर्जी राईट हँड साईडला आणली, डी फक्त LHS ला आणलं, E RHS ला आणलं, 2πε0 E. सो दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला रिलेटेड टू डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच. आता हा फॉर्म्युला व्हेलॉसिटीच्या स्वरूपात देखील लिहू शकतो, कारण काही वेळेला व्हेलॉसिटीच्या स्वरूपात देखील फॉर्म्युला विचारला जातो. म्हणजे हा फॉर्म्युला पाठ करायचा नाही, हा बेसिकली फॉर्म्युला पाठ करायचा आणि त्याच्यावरून म्हणजे ऑप्शन मध्ये काय दिलंय, एनर्जी, कायनेटिक एनर्जी दिली, एनर्जीच्या स्वरूपात फॉर्म्युला आहे का व्हेलॉसिटीच्या स्वरूपात आहे, त्याच्यानुसार काय करायचं, आपण थोडंसं तिथे कॅल्क्युलेशन करायचं. व्हेलॉसिटीच्या स्वरूपात पाहिजे असेल तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, हाफ m v स्क्वेअर इज इक्वल टू 1/4πε0 इंटू ऍज इट इज काय येणार आहे, Q1 Q2 म्हणजे 2ZE स्क्वेअर डिवायडेड बाय D. and therefore in terms of velocity distance of closest approach चा फॉर्म्युला येणार, ओके,
2 इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, वर 4 होणार, 4 कॅन्सल होणार. ओके, सो 2 नाही येणार, that is ZE square divided by pi epsilon naught m phi square. So this is another formula. पुन्हा एकदा सांगतो, हे फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही. बेसिक फॉर्म्युला कुठला लक्षात ठेवायचा आहे? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो दिस इज ऑल फॉर द टुडेज लेक्चर ऑफ द फिजिक्स. याचे काही न्यूमेरिकल्स आहेत डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोचचे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके, होप ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड ऑल द थिंग्स. काही याच्यामध्ये डाऊट नसेल. मोस्टली हीच तुमची. ओके, या पद्धतीनं आजचं लेक्चर आपण एंड करणार आहोत.